विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम हरनिशी. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. संताचे तू सारे चरण संताची, तू सारे चरण संताची. त्यांच्या कृपादाने गते अविस्तार, त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू, पादाने कृपेचा विस्तार. विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडन मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, लादलो पावन झालो चराचरी. करुणा करा, करुणा करा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, लादलो पावन झालो चराचरी, चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः. सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराज. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं. नमो नारायण गिरिज परब्रह्म स्वरूपं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता श्री संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी. साष्टांग हे करे दंडवत, साष्टांगे करी दंडवत, साष्टांगे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. काय माझी वाणी मानिल संतांचे, रंजवू चित्ताचे आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आत्मकल्याणाचा सल्ला, आत्मकल्याणाचा उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये समाजाला करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि उपदेश करणारे संत आहे बरं का. आणि असं म्हटलं जातं की जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणाकरता एक वर्ग या भूतलावर आला येतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो
याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. या मृत्यूलोकामध्ये संत येतात, या मृत्यूलोकामध्ये देवही येतो, या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा आलेलो आहोत. या मृत्यूलोकामध्ये म्हणून एकाची जयंती होते, एकाची पुण्यतिथी होते आणि एकाचं वर्ष श्राद्ध होतं. विठ्ठला विठ्ठला भगवान येतो म्हणजे देव येतो. कारण अशी परिस्थिती निर्माण होते की त्या वेळेला देवाशिवाय पर्याय नाही. भगवान म्हणतात येतो मी या मृत्यू लोकामध्ये. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कशा करता येतो? इथं येण्याचं महत्वाचं कारण काय, इथं येण्याचं भगवंताचं महत्वाचं प्रयोजन काय? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संवारी आणि धर्म रक्षावया अवतार घेशी. या 3 प्रयोजना करता या मृत्यू लोकामध्ये स्वतः ईश्वरी सृष्टीमध्ये स्वतः ईश्वर म्हणजे भगवान येतो. बरं का. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगायुगामध्ये या मृत्यू लोकामध्ये स्वतः ईश्वर येतो. परंतु मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर इथे एक कायदा आहे, इथे एक नियम आहे. काय नियम आहे, काय कायदा आहे? मृत्यू लोकामध्ये एक नियम आहे, एक कायदा आहे. तो कायदा म्हणजेच जातस्य हि ध्रुवो मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. भगवान कुरुक्षेत्रावर अर्जुनाला उपदेश करताना सांगतात की अर्जुना, या लोकाला मृत्यूलोक म्हणतात आणि मृत्यू लोकामध्ये उपजेते नाशे. उपजेते नाशे म्हणजे ज्याचा जन्म होतो इथं, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होणार, जो उगवला तो मावळणार, ज्याचा उदय झाला त्याचा अस्त होणार. उपजला प्राणी नराहे संसारी बैसला शेजारी काळवसा पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेतसे. म्हणून या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. मृत्यूलोक म्हणजे इथं आल्यानंतर प्रत्येकाचा मृत्यू होतो. इथे उरणाई आले अवतार, इथे उरणाई आले अवतार, येरती पमार जीव कीर्ती, येरती पमार जीव कीर्ती. प्रमाण सगळ्यांच्या जवळजवळ पाठच असेल. येथे म्हणजे जिथं आपण बसलेलो आहोत, येथे नाही उरो आले अवतार. अवतार झाले भगवंताचे. मत्स्य कुर्म वराह नरसिंह परशुराम राम कृष्णादी अवतार इथं झाले. पण मृत्यू लोकामध्ये असणारा नियम, असणारा कायदा, त्या कायद्यातून त्या नियमातून कुणाची पळवाट नाही. म्हणून येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. म्हणून हा मृत्यू लोक आहे. मृत्यू लोकामध्ये 84 लाख योनी आहे. 84 लाख योनी मधून एक असणार शरीर आहे, मनुष्य शरीर. हे मनुष्य शरीर फार महत्वाचं आहे. इतर जे देह आहे, इतर ज्या योनी आहे, त्या योनीमध्ये देवाचं भजन नाही करता येत, त्या योनीमध्ये देवाची भक्ती नाही करता येत. 84 लाख योनी वर्णन केलं नामदेव महाराजांनी एके ठिकाणी एका अभंगामध्ये. 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किरड्या माझी म्हणजे सरपटणारे जीव आहे. 11 लक्ष योनी किरड्या माझी घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये. 30 लक्ष योनी पशूंची घरी, मानवा भितरी 4 लक्ष आणि एक योनी कोटी कोटी फेरा. आणि मनुष्य देही वारा मग लागे. असं असणार हे मनुष्य शरीर दुर्लभ आहे. दुर्लभ हो मानुषो देव देही नाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. हे शरीर दुर्लभ आहे.
हे मॉडेल दुर्लभ आहे. इतर मॉडेल आपण त्या मॉडेल मध्ये अर्थात इतर योनीमध्ये आलो जाऊन एक एक योनी कोटी कोटी फेरा त्या योनीमध्ये जन्म मृत्यूचं दुःख भोगून आलो. बहुता दिसा फेरा आला या नगरा. फार दूरचा प्रवास तुम्ही आम्ही करून आलो. भगवंतानं पाहिलं हे जन्म मृत्यूचं दुःख भोगत आला आणि या जन्म मृत्यूच्या दुःखातून याची मुक्तता व्हावी म्हणून देवे दिला. भगवंतानं हा देह दिला आणि देहामध्ये दिली इंद्रिये हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाय वचन. डोळे मुख बोलाय वचन. जेणे तू जोडसी नारायण. जेणे तू जोडसी नारायण. नासे जीवपन भवरोग. नासे जीवपन भवरोग. जीवपन भवरोग. जीवपन भवरोग. इंद्रिये हात पाय कान. दिले इंद्रिये हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय हात पाय कान. हात पाय कान. मनुष्य शरीर दिलं. आपण प्रमाण ऐकत असतो. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. प्रार्थना करतात देवाला. स्वर्गामध्ये राहणारा एक देव वर्ग आहे इंद्रादिक देव. प्रार्थना देवाला करतात. कोणती प्रार्थना? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. काय पुढं पाठ नाही तुमच्या पाठ पाहिजे बसणाऱ्यांच्या. आणि कीर्तनकाराला तुम्ही प्रमाण सांगितलं पाहिजे खाली बसून. नाहीतर मी सांगत असतो कीर्तनकारानं बांधला फेटा मारल्या चाटा आणि छापल्या. तुम्ही म्हणा ती स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. काय इच्छा करतात काय प्रार्थना करतात देवाला. हे विश्व ज्यानं निर्माण केलं त्या भगवंताला प्रार्थना करतात की मृत्यू लोकी व्हावा जन्म. आम्हा या मृत्यू लोकामध्ये हे प्रभू आम्हाला मानव देह आम्हाला मनुष्य शरीर पाहिजे. आम्हाला मनुष्य शरीर दे अशी प्रार्थना देवाला करतात. काय असं मनुष्य शरीरामध्ये? शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोतले. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसोले. शरीर साध्य होय केले शरीर साधले परब्रह्म. शरीर साध्य होय केले शरीर साधिले परब्रह्म. शरीर साध्य होय केले शरीर साधले परब्रह्म. शरीर साध्य होय केले शरीर साधिले परब्रह्म. जय हो. उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसोले. शरीर साध्य होय केले शरीर साधिले परब्रह्म. साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसोले. शरीर साधे होय केले शरीरे साधिले परब्रह्म. या मनुष्य शरीरानं देवाचं भजन करता येतं. या मनुष्य शरीरानं देवाची भक्ती करता येते. याची देही घडे देवाचं भजन करण्याकरता देवाची भक्ती करण्याकरता हेच मॉडेल पाहिजे. हे शरीर पाहिजे. आणि ते शरीर आज तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे. फुकट मिळालेलं आहे. पण असं म्हणतात फुकट त्याची किंमत राहत नाही. फुकट मनुष्य शरीर मिळालेलं आहे. भगवंतानं देवे दिला. हे मनुष्य शरीर भगवंतानं दिलेलं आहे. कशा करता? कारण जन्म मृत्यूचं दुःख तुम्ही आम्ही आतापर्यंत दुरून आलो मी दुःख. आजपर्यंत तुम्ही आम्ही अनेक योनीमध्ये 84 लाख योनीमध्ये एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देही वारा मग लागे. हे मनुष्य शरीर आज तुम्हाला आम्हाला मिळालं.
आणि या मनुष्य शरीराला आल्यानंतर आमचे संत महात्मे तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुख विव्यथा जन्माच्या, सुख विव्यथा जन्माच्या, सुख विव्यथा जन्माच्या, सुख विव्यथा जन्माच्या. मनुष्य शरीर मिळालं. नामदेव महाराज काकड्याच्या अभंगामध्ये उपदेश करतात ना, उठा जागे वारे आता, आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य मिळालेलं आहे, मनुष्य शरीराचं आयुष्यही महत्वाचं आहे. 100 वर्षाचं आहे, पण 100 वर्षाचं आयुष्य जगतो आपण असं नाहीये. 100 वर्षाचं आयुष्य आहे आपल्याला, पण 100 वर्ष जरी आयुष्य असलं पण 50 वर्ष गेले ना झोपेत. आता 100 वर्षाचं जे आयुष्य होतं 50 वर्षे सरळ सरळ ढोबळ मानानं आपण विचार करून पाहिला, 50 वर्ष झोपेमध्ये गेले. बरं, आता उर्वरित राहिलेले 50 वर्ष आहे ते तरी आपण परमार्थामध्ये घालवतो का? त्याचाही विचार आमच्या संत महापुरुषांनी केला. संत महात्मे म्हणतात, बाळपण गेले नेणता. बाळपणाचे दिवस तुमचे आमचे, बाळपणाची एक अवस्था आहे, गेली ती. तुम्हाला आम्हाला जी बाळपणाची अवस्था भगवंतानं दिलेली होती, आता आपल्याला काही जरी झालं तरी आता पुन्हा आपल्याला बाळपण मिळणार. म्हणून आपण म्हणतो ना, गेले ते दिवस गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. बाळपण गेलं म्हणजे बाळपणाची एक अवस्था, बाळपण खेळण्या बागडण्यामध्ये निघून गेलं. तारुण्यामध्ये एक उन्माद असतो, मनुष्य उन्मादामध्ये असतो. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, म्हणजे बाळपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तले चिंता, आणि मरे मागुता जन्म धरे. एक दिवस वृद्धावस्था येते, आणि वृद्धावस्था आली की आयुष्य संपलं. म्हणजे काळाची एवढी वडील बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. वृद्धावस्था येते आणि आयुष्य संपलं म्हणजे प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यावा लागतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. महाराज म्हणतात, नरदेहाला आलो तर मग आता एक काम करा. काय करा? विचार करा. विचार करा. विचाराचे 2 प्रवाह आहे. एक विचाराचा प्रवाह आहे, एक व्यावहारिक विचार आहे, आणि एक आध्यात्मिक विचार आहे, एक पारमार्थिक विचार आहे. या 2 प्रवाहात 2 विचाराच्या प्रभावांपैकी जगद्गुरु तुकाराम महाराजांना जो विचार अपेक्षित आहे तो विचार म्हणजे पारमार्थिक विचाराचा विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे. असा उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी करतायत. तत्पूर्वी आज ज्या मातोश्रींना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी आमच्या श्री मंडाबाई ज्ञानदेव चेचरे, चेचरे परिवारामध्ये त्यांच्या पश्चात आमचे श्री शिवाजी ज्ञानदेव चेचरे मुलं आहे 2. त्याचप्रमाणे आमचे श्री दशरथ ज्ञानदेव चेचरे उपस्थित. त्याचप्रमाणे आमच्या गंगा भागीरथी श्री हिराबाई रवींद्र निहे, बरोबर आहे. उपस्थित समस्त चेचरी परिवार, नातू आहे, पुतणी आहे, पुतण्या आहेत, आदी समस्त चेचरे परिवार आहे, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. कैलासवासी गंगा भागीरथी श्री आमच्या मंडाबाई ज्ञानदेव चेचरे मातोश्रींच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं 2-5 मिनिटं ही भगवंताची कीर्तन रूपी सेवा. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठला विठ्ठला. मी अगोदरच याकरता बोलून गेलो की हा मृत्यू लोक आहे बरं का. आणि मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर ज्याचं आयुष्य संपलं त्याला आपला देह ठेवावा लागतो. मृत्यूला काहीतरी निमित्त पाहिजे. जसं एक म्हण आहे, कावळ्याला बसायला होतं फांदीला मोडायला होतं. फांदी मोडणारच होती, पण आपण म्हणतो की कावळ्याला झालं बसायला आणि फांदीला झालं मोडायला. तर मृत्यूला काहीतरी निमित्त पाहिजे. आणि मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर तर आयुष्य संपल्यानंतर प्रत्येकाचा मृत्यू होतो. आणि मृत्यू झाल्यानंतर आपल्या भारतीय वैदिक सनातन संस्कृतीमध्ये वर्षाकाठी जो विधी केला जातो, जे कर्मकांड केलं जातं त्याला वर्षश्राद्ध असं म्हणतात. वर्षश्राद्ध म्हणजे काय आपल्याला माहित आहे. वर्षश्राद्ध या शब्दाचा अर्थ मी याकरता बोलून जातो की वर्ष म्हणजे काय, 12 महिने पूर्ण झाले म्हणून त्याला आपण शब्द प्रयोग करतो वर्ष. आणि श्राद्ध म्हणजे काय, कुटुंबातून परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ जो विधी जे कर्मकांड श्रद्धायुक्तांतकरणानं केलं पाहिजे त्याला म्हणतात वर्षश्राद्ध. श्रद्धया क्रियते कर्म इति श्राद्ध. म्हणजे कुटुंबातून आपल्या परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ जो विधी श्रद्धायुक्त अंतकरणानं केला पाहिजे. का केला पाहिजे तर गेलेल्या व्यक्तीचे आपल्यावर उपकार आहे, गेलेल्या व्यक्तीचे आपल्यावर काही ऋण आहे, त्या ऋणातून त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता केलेलं कर्मकांड म्हणजेच वर्षश्राद्ध आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आता वर्षश्राद्ध का केलं जातं असं विचारलं पाहिजे तुम्ही सुद्धा. कीर्तनकाराला विचारलं पाहिजे वर्षश्राद्ध का केलं जातं. त्याचं एक महत्वाचं कारण मी याकरता बोलून जातो. महत्वाची आपल्या अनुभवाची एक प्रोसेस आहे. हे मनुष्य शरीर आहे, मग ते हे कोणताही असो. काही जीव या मृत्यू लोकांमध्ये अंड्यापासून जन्माला येतात. काही जीवांची उत्पत्ती अंड्यापासून होते. काही जीव जाराच्या वेष्टनातून जन्माला येतात. काही जीवांची उत्पत्ती घामापासून होते. काही जीव या भूतलावर पृथ्वीच्या भूगर्भामधून जन्माला येतात. 4 खाणी अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज आणि उद्बीज या 4 खाणी. अंड्यापासून जे जीव जन्माला येतात त्यांना अंडज म्हणतात. जाराच्या वेष्टनातून ज्यांचा जन्म होतो त्यांना जारज म्हणतात. स्वेदज म्हणजे घाम, घामापासून ज्या जीवांची उत्पत्ती होते त्यांना स्वेदज म्हणतात. आणि जे जीव घामापासून आपल्या पृथ्वीच्या भूगर्भामधून उकडून जन्माला येतात, वृक्ष वेली हे जीवच आहे, यांना उद्बीज म्हणतात. अंडज अंड्यापासून जन्माला येणारे जीव, जारज जाराच्या वेष्टनातून जन्माला येणारे जीव, स्वेदज घामापासून जन्माला येणारे जीव आणि उद्बीज म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामधून उकडून जन्माला येणारे जीव. पण या सृष्टीचा जो नियम आहे, अंडज असो, जारज असो, स्वेदज असो, उद्बीज असो, अंडज जारज स्वेदज उद्बीज आटे म्हणजे नष्ट. हा कायदा इथला, हा नियम आहे इथला. मग आता मनुष्य शरीर आहे, कोणताही शरीर असो, कोणताही देह असो, त्याला आयुष्य आहे. आयुष्य संपलं म्हणजे काय करतो आपण, जे शरीर आहे त्या शरीराला मृत झाल्यानंतर ती डेड बॉडी, शरीर कोणतंही असो, त्याला आपण स्मशानभूमीमध्ये घेऊन जातो. पंचमहाभूताच्या शरीराला स्मशानभूमीमध्ये नेल्यानंतर त्याला चितेवर आपण तो देह ठेवतो पंचमहाभूताचा. कारण क्षितिजल पावक गगन सुमीरा पंचरचित अति अधम शरीरा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून बनलेले शरीर आयुष्य संपलं म्हणजे डेड बॉडी झालेलं शरीर आपण स्मशानभूमीमध्ये घेऊन जातो. चितेवर आपण देह ठेवतो. सर्वांच्या समक्ष मुलगा अग्नी देतो. अग्नी दिला म्हणजे काही क्षणामध्ये ते शरीर अग्नीमध्ये जळून भस्म होतं. आता ही अनुभवाची प्रोसेस आहे. मग आता अग्नीमध्ये शरीर जळून भस्म झालं, शरीराची राख झाली. माती राख काय केली आपण, घरामध्ये पूजे करता ठेवली, देव घरामध्ये नाही, काय केलं आपण, दुसऱ्या दिवशी एक विधी केला. त्या विधीचं नाव आहे राख सावडण्याचा विधी. मग आता ती शरीराची झालेली राख एखाद्या गोणीमध्ये, पोत्यामध्ये भरवली. पाऊस पाणी चांगला तुमच्याकडे, ओढी नाली एक केली पावसाने. पवित्र गंगेमध्ये आपण ती शरीराची झालेली राख काय करतो, विसर्जित करतो. आणि वाहत्या पाण्यामध्ये झालेलं शरीराचं भस्म झालेली शरीराची राख समुद्राला वाहून जाते. अनुभवाची एक प्रोसेस ही आहे की शरीराची झालेली राख आम्ही गंगेमध्ये नेऊन टाकली, वाहत्या पाण्यामध्ये समुद्राला वाहूनही गेली. माता कुटुंबातून परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या निमित्तानं वर्षश्राद्ध का करतो आपण,
याचं महत्वाचं काय कारण आहे? आता व्यक्तीच्या शरीराचा कोणताही अंश शिल्लक राहिलेला नाही ना, काहीच शिल्लक राहिलं नाही शरीराचं. शरीराला स्मशानभूमीमध्ये नेऊन आपण पेटूनच दिलं, अग्नीमध्ये जळून शरीर जळून भस्म झालं. मग आता शरीराचा कोणताही अंश शिल्लक राहिलेला नसताना सुद्धा हे वर्षश्राद्ध हे कर्मकांड का केलं जातं? याचं काय आहे महत्वाचं कारण? याचं महत्वाचं कारण हेच आहे की शरीर आहे, शरीराला आयुष्य आहे, परंतु मनुष्य या मृत्यू लोकामध्ये राहत असताना, जीवन जगत असताना ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवर मनुष्य कर्म करतो. कर्म करत असताना दोन प्रकारचं कर्म करतो. कोणतं? एक पाप कर्म करतो. काही वेळेला मनुष्याच्या हातून काही वेळेला पाप कर्म घडतं, काही वेळेला पुण्यकर्म घडतं. जीवनामध्ये केलेलं पाप कर्म आहे, पाप कर्माची सजा, पाप कर्माचा जो दंड आहे तो कोण भोगणार? आपण पाप कर्म केलं त्याची एक सजा, त्याचा एक दंड आहे. मग आपण जीवनामध्ये केलेलं जे पाप कर्म आहे, जीवनामध्ये केलेले जे पुण्यकर्म आहे, पाप कर्म आणि पुण्य कर्माचा हिशोब देण्याचा दिवस म्हणजे वर्षश्राद्धाचा दिवस. विठ्ठल 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 पाप कर्म करणाऱ्याला मृत्यूनंतर असं म्हणतात, मारी ती तोडी ती जोडी ती. हे शब्द कधीचे? हे शब्द नंतरचेच आहे. पाप कर्म करणाऱ्याला दंड म्हणजे हंटर घेऊन येतात दोघ जण, यम धर्माजवळून हंटर घेऊन येतात, दोघ जण येतात ते नेण्याकरता. काय करतात ते? मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. पाप कर्म करणाऱ्याला जसा दुःख म्हणजे नरकाला जावं लागतं, तसं पुण्यकर्मही करतो मनुष्य. पुण्यकर्म करणाऱ्याला सुद्धा त्याचं फळ मिळतं, फळ म्हणजे सुख मिळतं. मृत्यूनंतर पुण्यकर्म केलेला असेल तर त्याला स्वर्ग लोक मिळतो, स्वर्गाला जातो तो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कर्मभूमी आहे, या कर्मभूमीवर मनुष्यानं जसं कर्म केलं त्या कर्मानुसार त्याला पुढील गतीही मिळत असते. म्हणजे याचा अर्थ असा झाला की मृत्यूच्या नंतरही मनुष्याचं जीवन आहे. मनुष्याचं शरीर जरी नसलं तरी परंतु मृत्यूनंतर मनुष्याचं शरीर आहे. मग मृत्यूच्या नंतर मनुष्याचं शरीर आहे असं जे म्हणताय तुम्ही, याला काय प्रमाण काय आहे नेमकं? मृत्यूच्या नंतर मनुष्याचं शरीर आहे किंवा मनुष्याचं जीवन आहे, याला काय प्रमाण आहे? कारण मृत्यूच्या अंतसमयी मनुष्य जसं चिंतन करतो त्या चिंतनानुसार त्याला पुढील गती मिळत असते. बरं का? जसं बघा तुम्ही, वस्त्र आहे आपलं, जे वस्त्र आपण परिधान करतो, हे वस्त्र फाटलं, वस्त्र फाटलेलं आहे. मग आपल्याला त्या वस्त्राला शिवायचंय. मग शिवायचं असेल वस्त्राला तर काय पाहिजे आपल्याला? आपल्या घरी वस्त्र फाटलेलं आहे तर त्या वस्त्राला शिवायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे? सुई आणि सुई दोरा पाहिजे. म्हणजे वस्त्र जे फाटलेलं आहे त्याला शिवायचं असेल तर आपल्याला सुई दोरा पाहिजे. मग आपल्याकडे सुई दोरा उपलब्ध आहे आणि आपल्याला आता वस्त्र शिवायचंय. मग आपण काय करतो? सुईचं जे पुढील टोक आहे ते सुईचं पुढील टोक आपण जिथून वस्त्र फाटलेलं आहे तिथं आपण टोचतो आणि ते वस्त्र शिवायला आपण सुरुवात करतो. हे उदाहरण या करता मी बोलतो, या उदाहरणातून आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला सुईचं पुढील टोक हे जिथून वस्त्र फाटलेलं आहे तिथं टोचलं आणि आपण वस्त्र शिवायला सुरुवात केली की वस्त्र शिवायला सुरुवात केल्यानंतर पुढं पुढं कोण चालतं आणि पाठीमागून कोण चालतं? पुढं पुढं चालते सुई आणि पाठीमागून चालतो दोरा. तसं मृत्यूच्या अंतसमयी मनुष्य जसं चिंतन करतो त्या चिंतनानुसार एक आपल्या अनुभवाचं एक उदाहरण सांगतो याकरता. समोर फोटोग्राफर आहे माझ्या समोर. आता या व्यक्तीला माझा फोटो खेचायचा आहे किंवा मला माझा फोटो काढायचा आहे आणि कॅमेरावाला फोटोग्राफर मी बोलावला. आता एक अनुभवाची प्रोसेस, आपल्या सगळ्यांच्या अनुभवाची प्रोसेस. समोर फोटोग्राफर वाला आहे, मला माझा फोटो काढायचा आहे. मग आता तो मला काही सूचना देतो, सरळ उभं राहा, काय करा, सरळ उभं राहा. मी सरळ उभं राहिलो. मग आता सरळ उभं राहा अशी सूचना त्यानं दिली, सरळ आपण उभं राहिलो. तो म्हणतो जरा चेहऱ्यावर स्माईल, जरा स्माईल द्या. चेहऱ्यावर स्माईल मी दिली आणि अशा वेळेला त्याला आता फक्त बटन दाबायचं आहे. माझ्या शरीराची पोझिशन व्यवस्थित आहे, मी सरळ उभा आहे आणि चेहऱ्यावर स्माईल आहे. आता माझा फोटो खेचायचा आहे, बटन त्याला दाबायचं आहे. पण बटन दाबायचं या वेळेला नेमकं माझ्या नाकावर काय बसली ती बसू नये पण बसली.
नाकावर माशी बसली, त्याला फोटो खेचायचा आहे, बटन दाबायचं आहे, पण नाकावर बसलेली माशी आता उठवायची तरी कशी? आता हातवारा करून किंवा हाताने तर नाही उठवता येत, आता करणार काय? फोटो तर काढणार आहे तो, कारण सगळ्या सूचना त्यानं मला दिलेल्या आहे. आता बटन दाबणार, एवढ्यामध्ये नाकावर माशी बसली, एवढ्यामध्ये ती माशी उडावी याकरता मी काय केलं, नाकाला असं वाकडं नाही म्हणत त्याला, हा त्याला मुरडणं म्हणतात. काय म्हणतात त्याला? मुरडवलं. मी काय केलं, माझ्या नाकाला असं मुरडवलं आणि मुरडवत असताना त्यानं बटन दाबलं. मग आता त्यानं बटन दाबलं. दुसऱ्या दिवशी, आता पूर्वी सकाळ 2-3 दिवसांनी ते फोटो भेटायचे. 2 दिवसांना तो फोटो घेऊन आला. फोटो कसा निघला? मुरडलेल्या नाकाचा. आता मी त्याला बोलायला लागलो की बाबा असा फोटो काय काढला तू, असा कसा फोटो काढला मुरडलेल्या नाकाचा? त्यानं मला उत्तर काय दिलं? त्यानं उत्तर दिलं की हा माझा दोष नाही. तो काय म्हणतो? हा माझा दोष नाही, हा माझ्या कॅमेऱ्याचा सुद्धा दोष नाही. ज्या वेळेला तुमच्या शरीराची पोझिशन जशी होती, फोटो तसा निघाला. म्हणजे फोटो काढण्या अगोदर तुम्ही कसे उभे होता आणि फोटो काढल्यानंतर तुम्ही कसे उभे राहणार, कोणत्या पोझिशन मध्ये, हे नाही महत्वाचं. ज्या वेळेला मी बटन दाबलं त्या वेळेला तुमच्या शरीराची जशी पोझिशन तसा फोटो. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की मृत्यूच्या अंतिम क्षणामध्ये सुद्धा हेच घडतं. जीवनभर आपण कसं जगलो त्यापेक्षा मृत्यूच्या अंतसमयी मनुष्य जसं चिंतन करतो त्या चिंतनानुसार पुढील गती हे मनुष्याला मिळत असते. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की मृत्यूच्या नंतरही मनुष्याचं जीवन आहे हे सिद्ध होत. म्हणून वर्षश्राद्धाच्या दिवशी गेलेल्या व्यक्तीच्या समोर आपण नैवेद्य दाखवतो नैवेद्य दाखवतो. आपण का दाखवतो? इतर लोक दाखवतात म्हणून. त्याचं एक महत्वाचं कारण आहे, त्याचं हेच कारण आहे की व्यक्तीच्या मृत्यूनंतरही सुद्धा मनुष्याचं जीवन आहे. ज्याही योनीमध्ये ती व्यक्ती असेल त्या योनीमध्ये त्या व्यक्तीच्या ऋणातून, त्या व्यक्तीच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता हा आपण नैवेद्य दाखवतो. म्हणजे आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणून हा विधी, हे कर्मकांड आपण केलं पाहिजे आणि करतो आपण. पण इथं आल्यानंतर प्रत्येकाचं असा बोर्ड आहे ना, प्रत्येकाचा लागणार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे संत आहे आणि संतांच्या अंतकरणामध्ये समाजाबद्दल दया आहे. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून. तुमचं आमचं कल्याण व्हावं, तुमचा आमचा उद्धार व्हावा याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे संत आहे. ते तुम्हाला आम्हाला उपदेश करतात की या मनुष्य शरीराला आल्यानंतर बाबांनो विचार करा. कोणता विचार करा? विचार करत नाही आपण असं नाही, परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजांना जो विचार अपेक्षित या ठिकाणी आहे त्याचं वर्णन करताय जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. सारा सार विचार करावू डावटी, 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 सारा सार विचार करावू डावटी. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, दयाच्या चिंतने निर्सेला संकट, दयाच्या चिंतने निर्सेला संकट, दयाच्या चिंतने निर्सेला संकट, दयाच्या चिंतने निर्सेला सारासार विचार
करा उठा उठी. सार काय आणि असार काय या दोन गोष्टीचा विचार मनुष्य शरीराला आल्यानंतर करा. करा शब्द आहे, करा म्हणजे उपदेश आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अधिकार आहे, अधिकारी महापुरुष आहे. अधिकारी कशावरून? अहो या मृत्यू लोकांमध्ये देवाचं भजन केलं. देवाचं भजन केल्यानंतर ज्यांना नेण्याकरता काय आलं? विमान. काय आलं? आता काही संत म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराजांना नेण्याकरता विमान आलं नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचे एकनिष्ठ शिष्य आहे की जे एकनिष्ठ शिष्य अशी आहे की जे शिष्य म्हणतात की जगद्गुरु तुकाराम महाराजांनीच मला अनुग्रह दिला पाहिजे. आणि प्रार्थना केली होती त्यांनी. त्यांचं नाव आहे निळोपाराय. निळोपाराय जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणायचे, महाराज मला अनुग्रह द्या, तुमच्या हातून मला माळ घालायची, तुम्ही मला अनुग्रह द्या. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणायचे देता येईल, देता येईल अनुग्रह. करता 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 वैकुंठ गमनाचा दिवसही उगवला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमन झालं, वैकुंठाला निघून गेले. निळोबारायांना कळालं, निळोबारायांना कळालं मला अनुग्रह न देता जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेच कसे? गेले ना हो निळोबाराय, कुठं? देऊला गेले. आणि देऊला गेल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमन झालं, वैकुंठाला गेले. जगद्गुरु तुकाराम महाराज मला अनुग्रह न देता. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अनुग्रह द्यावा याकरता इंद्रायणीच्या तीरावर अनुष्ठान मांडलं या महापुरुषानं, ज्यांचं नाव निळोबाराय आहे. अनुष्ठान मांडलं. जसं गाथा ज्या वेळेला बुडाला, रामेश्वर भट्टानं गाथा बुडवायला सांगितला, तर गाथ्याच्या रक्षणाकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अनुष्ठान मांडलं. किती दिवस? आता कीर्तनात होत नाही ते. कीर्तनामध्ये फक्त विनोद होतो, आहे का नाही? कीर्तन म्हणजे फक्त मनोरंजनाचं साधन झालं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्याच्या रक्षणाकरता जो गाथा बुडवायला सांगितला होता रामेश्वर भट्टानं, त्या गाथ्याच्या रक्षणाकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्न पाणी वर्ज करून देवाचा धावा केला. 13व्या दिवशी स्वतः भगवान प्रगट झाले आणि बुडालेला अभंगाचा गाथा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या हाती सुपूर्द केला. 13 दिवस अनुष्ठान केलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्याच्या रक्षणाकरता. पण निळोबाराय मात्र अनुष्ठान मांडलं. निळोबारायांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मला अनुग्रह द्यावा याकरता 13 दिवस झाले, 26 दिवस झाले. 26 ज्या महापुरुषाच्या पोटामध्ये अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब नाही, कशा करता? जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दलची निष्ठा आहे. 13 दोन्ही 26 ते त्रिक 39 39 दिवस झाले. 40 दिवस झाले, 41 दिवस झाले, 42 दिवस झाले. 42 दिवस अखंड जगद्गुरु तुकाराम महाराजांचा धावा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज येत नाही, आता जगायचंच नाही. 42व्या दिवशी हे विश्व ज्यानं निर्माण केलं तो उभा राहिला समोर येऊन. आणि भगवंतानं सांगितलं, अरे निळोबा, अरे डोळे उघड, बघ समोर कोण आहे. डोळे उघडले निळोबारायांनी आणि डोळे उघडल्यानंतर समोर पाहिलं तर समोर तर भगवान आहे, समोर तर पांडुरंग आहे, समोर तर विठोबा आहे. निळोबारायांचे शब्द आहे. निळोबाराय म्हणतात, हे देवा तुझं लागी येथे, तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला सिका. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, आम्ही नोळखीचे देवा. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, आम्ही नोळखीचे देवा. तुकयाचा धावा करीत असो, धावा करीत असे, करीत असे. देवाला सांगितलं निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा. तो देवानं सांगितलं मी देव आहे, असेल म्हटले तू देव, मी तुझा धावा नाही करीत. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. तुकाराम महाराजांना यावं लागलं, अनुग्रह द्यावा लागला. आणि ते निळोबाराय जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल बोलतात. काय बोलतात ते? असं बोलतात की जगद्गुरु तुकाराम महाराज खरोखर विमानामध्ये बसून गेले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले. भगवंतानं पाठवलेल्या विमानामध्ये बसून जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. एवढंच नाही, रामेश्वर भट्ट जे होते ना तेही बोलतात, गेला तो विमानी बैसोनिया. रामेश्वर भट्ट आहे ज्यांनी अभंगाचा गाथा बुडवायला सांगितला, ते बोलताय जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल. काय बोलतात?
ते बोलतायत तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनेसी म्हणून रामेश्वरे. जगद्गुरु तुकाराम महाराजची जी आरती आहे ना, त्या आरतीमध्ये रामेश्वर भट्टा सारख्यांनी म्हणावं की राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. हे जगद्गुरु तुकाराम महाराज, हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार आहे. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला मला चांगला सल्ला देतील, चांगलाच उपदेश करतील. हे संत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मानव देह मिळाला, मनुष्य शरीर मिळालं. या मनुष्य शरीराला आल्यानंतर विचार करा. आपण विचार करत नाही का? विचार करतो आपण, पण काही वेळेला नको तो विचार करतो. म्हणून मी अगोदर बोलून गेलो की एक व्यावहारिक विचार आहे आणि एक पारमार्थिक विचार आहे. व्यावहारिक विचार, एक माणूस असा आंब्याच्या झाडाखाली, उन्हाळ्याचे दिवस आंब्याच्या झाडाखाली असा पडला आणि आंब्याला कैऱ्या लागलेल्या होत्या, गोलट्या कैऱ्या लागलेल्या होत्या. आणि पडल्या पडल्या, उन्हाळ्याचे दिवस आहे, पडल्या पडल्या तो देवाची चूक काढायला लागला. आता कोण कोणाची चूक काढील? आंब्याच्या झाडाखाली पडला आणि पडल्या पडल्या विचार करतो काय देव आहे म्हटले, काय देवाला डोकंच नाही, देवाला डोकंच नाही म्हटले. एवढा मोठा आंबा, एवढा मोठा हा वृक्ष, एवढं मोठं झाड आणि एवढ्याला कैऱ्या, एवढ्याला कैऱ्या. आता ते डांगराचा जे वेल आहे, डांगराचा जो वेल आहे, डांगराचा छोटासा वेल असतो आणि डांगर भलं मोठं. म्हणजे डांगराचा जो वेल आहे त्याचा आपण विचार केला तर त्याच्या वेलानुसार जर पाहिलं तर त्याला लहान लहान फळं पाहिजे. डांगराचा वेल छोटाच आहे पण भलं मोठं डांगर. आणि एवढा मोठा वृक्ष, एवढं मोठं झाड आहे, छोट्या छोट्या कैऱ्या. देवाची चूक काढायला लागला. अशीच वाऱ्याची झुळूक आली, वाऱ्याची झुळूक आली आणि एक कैरी सटकली वरून, एक कैरी वरून सटकली आणि असा पाहत होता ना, त्याच्या कपाळावर चिवून टपकली ती, कपाळावर चिवून आपटली ती. आता एवढ्या वरून ती कैरी ज्या आरती सुटली, सटकलेली कैरी याच्या डोक्यात बसली ना. डोक्यात बसल्याबरोबर चक्करच आली याला. चक्कर आली म्हणजे 2-5 मिनिटं याला काही सुचेनाच. आणि मग 10-5 मिनिटांना हा उठला आणि मग विचार करतो, बरं झालं देव करतो, तो देव करतो ते बऱ्या करताच करतो. जर कैरीच्या जागेवर, कैरीच्या जागेवर जर डांगर असतं आणि तिथून सुटलेलं डांगर जर नको तो विचार आहे, व्यावहारिक विचार. जसं 80 वर्षाचं वय झालं ज्याचं, आता काहींचा स्वभाव असतो जनावर विकत घेणं, जनावर विकणं स्वभावच असतो. आता वय झालं, पण वय झालं तरी पण असं म्हणतात ना, स्वभाव जात नाही, गेला जा. काही लोक जनावर विकत घेतात, विकतात, पण काही वेळेला जरी करमलं नाही ना घरी तर ते तिथं बाजारात जातात, चहा पिऊन येतातच तिथं, बरं का. एक जण तो 80 वर्षाचं वय झालं आणि बाजारात गेला. तो बाजारात गेल्यानंतर त्यानं पाहिलं म्हैस विकायला आली होती, म्हैस. आणि ती म्हैस देखणी अशी होती, त्या म्हशीचे जे 2 शिंग, हसवण्याकरता नाही सांगत मी, एक व्यावहारिक विचार सांगतो. म्हशीचे 2 शिंग होते, ते शिंग दिसायलाही सुंदर होते आणि ते जे शिंग होते त्यांना असा पिळ होता, म्हणजे गोल गोल शिंग होते त्या म्हशीचे. मग यानं पाहिलं ही म्हैस ज्याची होती त्याला विचारलं केवढ्याला दिली म्हैस? त्यानं सांगितलं 1 लाख रुपये. याच्या खिशात होतेच 1 लाख रुपये. यानं 1 लाख रुपये खिशातले काढले आणि त्याला दिले आणि ती म्हैस त्यानं घेतली. 1 लाख रुपयामध्ये म्हशीची खरेदी केली. घरी आला तो म्हैस घेऊन. आता देखणी म्हैस आहे, तिचे शिंगाई गोल आहे, अंगणामध्ये खुटा ठोकला बांधली ती म्हैस, अंगणामध्ये म्हैस आहे. मग आता व्यवसाय आणि स्वभावच आहे ना. मग यानं रोज स्नान झालं की आपल्या वाट्यावर बसावं आणि समोर असणारी म्हैस आहे तिच्याकडे पाहावं. आता 1 लाख रुपये देऊन खरेदी केलेली, पण म्हैस अशी देखणी असल्यामुळे हा रोज विचार करायचा. तिचे शिंग पाहिले की याला असं जरा विचार करायचा की आपण या म्हशीच्या शिंगा आता कशाला घालतो तिथं डोकं. पण विचार केला त्यानं की जर आपण आपलं डोकं या म्हशीच्या शिंगात मध्ये जर घातलंच समजा तर बसेल का? मी 8 दिवस हाच विचार केला. मग 8 दिवस विचार करून थांबला नाही, महिनाभर विचार केला. 1 महिना निघून गेला, परंतु रोज उठल्यानंतर वाट्यावर बसला की हाच विचार. 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले, 6 महिने झाले ना, म्हणजे अर्ध वर्ष झालं ना.
मग आता 6 महिने झाले, मग त्यानं पाहिलं की 6 महिने आपण विचार करतो, हा विचार करतो, पण विचार केलेला जो आहे 6 महिने तो अंमलात आणला पाहिजे. विचार अंमलात आणला पाहिजे ना, निर्णय घेतला पाहिजे. म्हणून आज 6 महिने केलेला विचार अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. वाट्यावरून उठला. आता वय किती सांगितलं मी अगोदर? 80 वर्षाचं वय. आणि 6 महिन्याने केलेला विचार, 6 महिने केलेला विचार अंमलात आणायचा आज, म्हणून उठला वाट्यावरून आणि गेला. आता म्हैस बसलेली होती शांत. आता तिला काय माहिती की हा नमुना हा गेला. गेल्यानंतर यानं काय केलं? गेल्यानंतर यानं हळूच गेला. आता म्हैस बसलेली आहे, रवंत करत होती. गेला आणि यानं आपलं डोकं तिच्या शिंगामध्ये घातलं आणि घातल्याबरोबर ते डोकं फेसोफेस बसलं. फेसोफेस बसलं. परंतु आता म्हशीचा बॅलन्स बिघडला ना. तिला असं वाटलं असं जड काय लागतं इकड्यापासून. खटकन उठली ती म्हैस आणि उठलीच नाही, फुट्याच उपटला तिनं. फुटा उपटला. काय घेतला तिनं? बोंगा. उधळी ना म्हैस. बोंगा घेतला, उधळी म्हैस लागली ना पळायला. आता म्हैस तिला माहित नाही ना हो काय याच्या मनात काय चाललं, हा काय प्रयोग करतो म्हणून माझ्यावर. गावामध्ये ती उधळलेली म्हैस, कसं तरी गावातली लोक अडवलं त्या म्हशीला, कसं तरी त्याचं डोकं काढलं बाजूला. परंतु आता डोकंही फुटलं त्याचं. पण जे काही समजदार लोक होते ते बोलायला लागले, बाबा तुमचं वय झालं, आता काय तुम्ही प्रयोग केला डोक्या या म्हशीच्या शिंगामध्ये तुम्ही डोकं घातलं. अहो थोडा विचार तर करायचा ना तुम्ही. आता हा विचारच करत होता ना. 6 महिने काय करत होता? भाकरीच खात होता असं नाही. 6 महिने त्यानं सांगितलं विचार केला नाही असं नाही. म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घालण्या अगोदर 6 महिने विचार केला आणि तो केलेला विचार अंमलामध्ये आणण्याकरता आज निर्णय घेतला आणि आज म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घातलं. विचार चांगला आहे का? करू नये. काही लोक करतात असा विचार. एकानं सांगितलं पण बाबा तुमचं डोकं फुटलं. त्यानं सांगितलं माझं डोकं फुटो. पण संशय, माझं डोकं फुटलं तर फुटून द्या म्हटले. पण तो संशय जो होता, सांगायचं तात्पर्य की व्यावहारिक विचार आहे जो करू नये. जसं बापानं, आता संसार आहे, भांड्याला असं म्हणतो ना आपण, भांड्याला भांड लागलं म्हणजे आवाज होत असतो. आता पत्नीचं काहीतरी चुकलं आणि याला आला राग. याला सांगितलं बाळू मुलाला, तुझ्या आईचा हात धर, हिला जंगलामध्ये ने आणि जंगलामध्ये नेऊन हिला कापून टाक. चांगला एक विचार. ऐकताय ना तुम्ही? काय म्हणतो? मुलाला म्हणतो की हिचा हात धर, म्हणजे तुझ्या आईचा, हिचा हात धर, हिला जंगलामध्ये नेऊन कापून टाक. तर मुलानं पाहिलं बाप तापलेला आहे आणि आवेशामध्ये आहे बाप, म्हणून समजूतदारपणानं काम घेतलं पाहिजे. मग काय केलं? मुलानं आईचा हात धरला, सांगितलं बापानं तसं. आईचा हात धरला आणि सरळ निघून गेला. कुठं? दिवाळी जवळ चालू होती. कुठं? मामाच्या गावाला. आणि माझं 2-3 दिवस 4-8 दिवस भागलं शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या तिथं. पण आता 8व्या दिवशी मुलाला विचारायला लागला, बाळू अरे तू तुझ्या आईला खरंच मारलं का? मुलाला माहित होतं की बाप आवेशामध्ये आहे. अशा वेळेला बापाचा अविवेक जागृत झालेला आहे आणि अशा वेळेला आपण समजुतीनं काम घेतलं पाहिजे. काही वेळेला अशा प्रकारचे विचार करू नये. पण त्या वेळेला विचार मनुष्य करतो, याला व्यावहारिक विचार म्हणतात. पण हे व्यावहारिक विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांना मान्य नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना जो मान्य आहे विचार तो आहे पारमार्थिक विचार. कोण आहोत आपण? कोण आहोत आपण? कुठून आलो आपण? जन्माच्या अगोदर आपण, तुम्ही, आम्ही सगळेजण कुठं होतो? जन्माच्या अगोदर असे मंडपात बसलो होतो. कुठं? जन्माच्या अगोदर कुठं होतो? मृत्यूच्या नंतर स्मशानभूमीमध्ये शेवटचा विधी झाल्यानंतर मृत्यूच्या नंतर आपण कुठं जाणार? आलाती कोठोनी गा दादी जवान रटाया, आलाती कोठोनी गा दादी जवान गा, करणार तुझे नाही अवघी लटकीच माया, करणार तुझे नाही अवघी लटकीच माया. सावध होय बापा काळ लागला बापा, सावध होय बाप, काळ लागला बापा, सावध होई बापा, काळ लागला बापा, सावध होई बापा, काळ लागला
तसं पाहिलं तर आपण कुठून आलो सगळे? आपापल्या घरून आलो. कुठून आलो? आपापल्या घरून आलो. आपलं घर कोणतं? जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आमचं घर, आम्ही वैकुंठवासी. आमचं घर म्हणजे हे देऊ, हे घर गाव आणि हे घर नाही आमचं. तसं तुम्ही आम्ही आलो कुठून? जायचं कुठं तुम्हाला? आम्हाला कोण आहोत आपण? कोहम कथमिदम जातम. थोडासा आवाज वाढायचा. 10-5 मिनिट. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्ति विचारः सोयमिदृश. कोण आहोत आपण? शरीर आपण आहोत का? आपण जर शरीर आहोत तर हे शरीर एक दिवस आपल्याला देतं काय? धोका. काय देतं? धोका देतं हे शरीर. आजपर्यंत अनेकांना हेच दिलं, धोकाच दिला. मग शरीर आहे, शरीरामध्ये परिवर्तन होतं, शरीरामध्ये बदल होतो. कोण आहोत आपण याचा विचार करा. सारासार विचार करा. उठा उठी लवकरात लवकर याचा विचार करा. आपण कोण आहोत म्हणून विचार पशु पक्षी करतात. एका वेळेचा विचार करतो ना त्याला पशु म्हणतात. एका जन्माचा विचार करतो त्याला चारवाक म्हणतात. आणि आत्मकल्याणाचा विचार करतो त्याला साधू म्हणतात. बरं का? आमचे एक महापुरुष आहे जे विचार करत बसले होते. कुठं? आईच्या गर्भामध्ये. किती दिवस? 12 वर्ष विचार करत बसले हो. आणि त्या महापुरुषांचं नाव आहे शुकाचार्य. आईच्या उदरामध्ये बसले. जिथं तुम्ही आम्ही सगळेजण बसलो ना त्याच स्थानावर 9 महिनेच नाही 12 वर्ष विचार करत बसले. संत एकांती बैसले. सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून. 12 वर्ष विचार केला. गर्भवासाचं दुःख आहे, बाहेर आल्यानंतर संसारामध्ये दुःख आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसारामध्ये दुःख आहे आणि संसारामधून आयुष्य संपलं म्हणजे मृत्यूचं दुःख आहे. म्हणून विचार करत बसले. आणि विचार केल्यानंतर जवळजवळ 12 वर्षाचा काळ निघून गेला. स्वतःचे वडील हाक मारली, बाहेर येत नाही. 12 वर्षाचा काळ निघून गेला. स्वतः भगवान आले आणि भगवंतांना आश्वासन दिलं. भगवंतांना आश्वासन दिल्यानंतर 12 वर्षानंतर शुकाचार्य बाहेर आले. पण आत्मकल्याणाचा विचार करून बाहेर आले आणि भगवंताच्या भजनामध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये रंगले. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेचे पळून गेले रे. भगवंताचं भजन करण्याकरता. कारण भगवंताचं भजनच इथं महत्वाचं आहे. भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. भजन कुणाचं करायचं? देवाचं भजन करायचं. नामदेव महाराजांनी कोणाचं भजन केलं? नामदेव महाराज कोणाचं भजन केलं? पांडुरंगाचं भजन केलं. पांडुरंगाचं भजन केलं तर स्वतः पांडुरंग नामदेव महाराजच्या कीर्तनामध्ये काय करतो? नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. 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 जने म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. म्हणे बोला ज्ञानदेवा बोला भंग. देवा भंग. बोला भंग. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचे पांडुरंग. पांडुरंगाची भक्ती करणारे आमचे नामदेव महाराज आहे. पांडुरंगाची भक्ती करणारे आमचे गोरोबा काका आहे ना. चिखलामध्ये उतरले, आळ्यामध्ये उतरले, मूल आलं ना, माती तुडविता नाही देह स्थिती. पांडुरंगाच्या भजनामध्ये, पांडुरंगाच्या भक्तीमध्ये हातामध्ये चिपुळ्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठल पांडुरंगा. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा सर्वजण. माझ्या विठ्ठल पांडुरंगा.